पिंपरी गावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। भरदिवसा पिंपरी गावात गोळीबार करण्यात आलाय। पिंपरी गावातील एका व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झालेत। सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। भावेश काकरणी असे या व्यावसायिकाचे नाव आहे। काकरणी यांच्यावर हा हल्ला एका सराईत चोरट्याकडून झालाय। गळ्यातील चेन लुटताना हा हल्ला झाल्याचं समजतंय। या हल्ल्यात त्यांच्या पायाला गोळी लागली असून ते गंभीर जखमी झालेत। यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली। या प्रकरणी आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्याशी आधी माहिती जाणून घेतली आहे। पाहुयात। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा भरदिवसा गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। आज खरं तर दुपारी वर्दळ असलेल्या पिंपरीच्या भागामध्ये एक गोळीबाराचा प्रकरण समोर आलेले आहे। नेमकं काय प्रकरण ते जाणून घेऊ। आपल्यासोबत स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे सर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। सर, नेमकं काय प्रकरण होतं? दुपारी वर्दळ असलेल्या ठिकाणी हा गोळीबार झालेला आहे, नेमकं काय याबद्दल माहिती द्या। दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान ही घटना घडली। पिंपरी गावामध्ये एक ओमकार जनरल स्टोर्स नावाचं छोटं किराण्याचं दुकान आहे। त्या दुकानामध्ये भावेश काकरणी हा ओनर बसलेला असताना 20 वर्षाचा युवक आहे। तो बसलेला असताना एक बाईक स्वार ज्याने रेनकोट घातलेला होता आणि त्याच्या डोक्यामध्ये हेल्मेट होतं, त्याने भावेशचे गळ्यातली चेन खेचण्याचा प्रयत्न केला। त्याच्या हातामध्ये अर्धी चेन आली, मात्र उर्वरित अर्ध्यासाठी त्याने हे केला। भावेशने प्रतिकार केला असता त्याने त्याच्याकडच्या पिस्टलमधून त्याच्यावरती एक राऊंड फायर केलेला आहे। तो राऊंड त्याच्या उजव्या मांडीजवळ लागलेला आहे। आता भावेश स्टेबल आहे, त्याचं मी स्टेटमेंट पण रेकॉर्ड केलेलं आहे आणि तिथं घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या व्हिजिट केले। क्राईम ब्रांचचे डीसीपी आमच्या डीसीपीने वेट केली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही लवकरच आरोपीपर्यंत पोहोचू। काय साधारण प्रकरण होतं, किती वाजता घडलं होतं आणि साधारण आरोपी कधीपर्यंत ताब्यात येतील? आज दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान प्रकरण आहे। प्राथमिकदृष्ट्या हे चेन स्नॅचिंगला झालेल्या प्रतिकारातून झालेलं प्रकरण वाटतंय आणि आमच्या जवळपास पोलीस स्टेशनच्या लोकल लेवलच्या 4 टीम आणि क्राईम ब्रांचच्या पण टीम आरोपीच्या मागावर आहेत। आम्ही आता बऱ्याच लांबपर्यंत सीसीटीव्ही फुटेज ट्रेस केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आम्ही आरोपीपर्यंत निश्चितपणे पोहोचू। निश्चितच आपण पाहतोय आज दुपारी जे पिंपरी कॅम्प परिसरात झालेला गोळीबार होता त्याच्यामुळे नक्कीच त्यामध्ये त्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण। मात्र सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 1-2 दिवसामध्ये आरोपीच्या जे आहे मुष्का आवळल्या जातील। व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी।